हाय, मी मोहिनी. आज लवकर उठले होते कारण आज होती महाशिवरात्र. मंदिरात जायचं होतं त्यामुळे सकाळी लवकर आवरलं आणि निघाले. ते पोहोचलो आणि बघितलं तर खूप मोठी लाईन होती. खूप जास्त गर्दी झालेली होती. मग काय, आम्ही गाडी पार्क केली आणि त्यानंतरनं आम्हीही लाईनीत उभं राहिलो. खूप जास्त गर्दी झालेली होती तिकडे. आम्ही पूर्ण 2 तास लाईनीमध्ये उभं होतो. पण जसं-जसं देवाजवळ पोहोचत होतो, देवाला बघण्याची आतुरता अजून वाढत होती आमची. खूप जास्त गर्दी झालेली होती भाविकांची दर्शन घेण्यास. मग काय, आम्ही ही बेलपत्रे आणि फुलं घेतली वाहण्यासाठी. आपण कुठल्याही मंदिरात गेलो तरी हे प्राणी तिकडे बसलेले असतात. देवाचं दार सगळ्यांसाठीच उघडं असतं. काही वेळ वाट बघितल्यानंतर ना आम्ही मंदिरात पोहोचलो. तिकडे दर्शन घेतलं. खूप छान वाटलं. बाहेर असलेल्या पिंडीवरती फूल वाहून तिकडेच देवाचा आशीर्वाद घेतला. त्या क्षेत्रासाठी पाऊल उचललं आहे, जे स्वप्न बघितलं आहे ते पूर्ण करण्याचं बळ दे. त्यानंतर देवाचा गंध लावून घेतला आणि मग प्रसादाची असलेली खिचडी खाल्ली. महाशिवरात्री असल्यामुळे गोदाघाटवरती खूप जास्त गर्दी झालेली होती. खूप सुंदर असे फुलांनी मंदिरं सजवलेले होते सगळे. तर सांडव्यावरच्या देवीचं दर्शन घेतलं. आणि तुम्हाला माहिती आहे का टाळुकेश्वर महादेवाचं मंदिर? ज्यांना माहिती नाही आहे त्यांनी त्या मंदिराला नक्की भेट द्या. खरंच खूप जास्त सुंदर आहे ते मंदिर. त्यानंतरनं मंदिराच्या परिसरामध्येच हे प्राचीन हत्यारं लावलेले होते. येथे कट्यार, तलवारी, वाघनखे असे अनेक हत्यार होते. एकदा नक्की भेट द्या या मंदिराला. खरंच खूप सुंदर आहे. आणि असा होता माझा आजचा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.